वाजले किती रात्रीचे आणि आम्ही करतोय काय हे बघा आमची कसरत. सध्या फॉग लाईट लावायचं काम चालू आहे. साहेब झालं का? झालं आपलं काय 5 मिनिटात फिटिंग होते फॉग लाईट. सगळा सेटअप आपल्याकडे असतो लावलेला. फॉग लाईट लागली ते वायर आहे जुगाड केलेले आहे, इथे कनेक्शन केलेलं आहे, ते काढायचं आणि तिथे क्लिप ऑन करायचं. ही एक आम्ही लावलेली आहे जस्ट आता लावली आणि ही पण आता दुसरी रेडी आहे. अरे मस्त काम, दोन्ही लागल्या. बोनेट उघडलंय. सो हे 5 मिनिटाचं काम आहे. रस्त्याला धुकं खूप आहे तर ॲक्च्युली अलाउड नाही आहे, तर आपण जुगाड केलं जिथे धुकं असतं तिथेच आपण लावतो. चला आता आपण आहे ना ॲक्च्युली पोचलोय कुठे माहिती आहे का, आरवलीत. मुंबईवरनं आपण खूप अगोदर निघालोय पण काही शूट नाही केलं, तर आता म्हटलं व्हिडिओ चालू करतो कारण रस्त्याला एवढं फॉग आहे ना, मग बऱ्यापैकी फॉग आहे. आणि आता इथून पुढे मला माहिती आहे की अजून फॉग लागणार आहे. सो शेवटी आम्ही कंटाळून फॉग लाईट लावलेले आहेत आता. तर मग थोडंफार तुम्हाला दाखवेन, मग आपण सकाळी भेटू. चलो हे बघा आता आपण फॉग लाईट लावली आहे ॲक्च्युली. सो ही आपली नॉर्मल लाईट आहे आणि ही आहे आता फॉग लाईट. आता ॲक्च्युली व्हिडिओमध्ये जेवढं दिसतंय ना त्याच्यापेक्षा खूप जास्त धुकं आहे. सो चलो म्हणून दिसतंय लाईट लागते. संगमेश्वर क्रॉस केले आणि रस्त्याची हालत ही आहे आणि त्याच्यासोबत एवढं फॉग आहे ना, मी तर म्हणतो रात्रीचं जर तुम्हाला सवय नसेल ना तर ट्रॅव्हल नका करू. बाकी तर आता सिंधुदुर्गमध्ये रस्ता चांगला आहे पण हा जो पॅच आहे ना एवढा बॅड पॅच आहे ना, बेकार, रस्ताच दिसत नाही. आता आपण फॉग लाईट लावली आहे तरी पण विजिबिलिटी बऱ्यापैकी कमीच आहे. आता मला रस्त्याचा अंदाज आहे म्हणून मी चालवतोय, पण जर तुम्ही नवीन असाल तर मग रात्रीचं नका ट्रॅव्हल करू. बरोबर 4 वाजलेत आणि आता आपण पोचलोय लांजामध्ये. खूप बेकार हालत आहे, मी तर म्हणेन नका येऊ. काय दुसरा ऑप्शन असेल तर त्या रोडनी या, खूप बेकार हालत आहे. इथे आता गाडी लावली आहे, थोडं आता चहा पितो. आता अजून मला वाटतं तर हिच्या पुढे बऱ्यापैकी रस्ता चांगला आहे. सो इथे लांजा डेपो बस स्टँड आहे त्याच्या बाजूला चहा पिऊया जरा. कोरपे कसा रस्ता आहे? एकदम बेकार. याचं नाव रोहन आहे. मी कोरपे बोलेन तर समजून घ्या. हा बागवे, प्रसाद बागवे आणि हा निखिल. चला चहा घेतलेली आहे, रोहननी संपवली पण. आपण आहोत सकपा टी स्टॉल. लांजा क्रॉस केलंय आणि फॉग बघा, पूर्ण फॉग आहे. आता कॅमेरामध्ये मला वाटतं कमी दिसतंय पण काहीच नाही विजिबिलिटी. फॉग लाईटमुळे थोडासा फायदा होतोय आता आपल्याला, पण रात्रीचा प्रवास करत असाल तर या गोष्टी कन्सिडर तुम्ही करा. आता हे बघा पणजी सरळ जायचं आपल्याला. तीनशे 88 किलोमीटर आपण आलोय. आपण थांबलोय पेट्रोल भरायला. आता आपण राजापूर सोडले आणि पेट्रोल भरतोय आता. सो 3000चं आपण येताना भरलेलं आहे, 29 लिटर थोडंसं होतं. आता टाकी फुल करूया म्हणजे आपल्याला अंदाज येईल की किती पेट्रोल लागलं आहे आपल्याला. ते मुंबईला 104 रुपये होतं, इथे 105.64 आहे. सो ओव्हरऑल आता वाजलेत 449. आपण राजापूरच्या थोडंसं पुढे आहोत. आता इथून तर मस्त सुसाट रोड आहे. सो 2916 म्हणजे जवळपास आपण जेवढं भरलेलं तेवढं परत बसलं आहे पेट्रोल. टाकी फुल केली आहे. आपण हातिवलीमध्ये आहोत आणि इथे CNG पण आहे. सो CNG मला वाटतं रेट जो आहे तो 85.50 आहे महानगर गॅसचा.
सो जर तुम्ही येताय तर इथे तुम्हाला CNG पण मिळेल. आता रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी CNG होतं आणि प्रेशर पण मला वाटतं बऱ्यापैकी दिसतं आहे. सो चांगलं आहे. ऑनलाईन नाही आहे इथे बघा, पण तुम्ही आलात तर इथे बऱ्याच ठिकाणी आहे. सो CNG तर आता तुम्हाला भरपूर ठिकाणी मिळेल. चला इथे जरा म्हटलं हवा पण भरून घेऊया. सो ॲक्च्युली इथे बंद आहे, नाहीतर इथेच भरणार होतो, पण म्हटलं आता चेक करत होतो थोडीशीच कमी आहे. हे माझ्याकडे डिव्हाइस आहे हवा भरायचं, ते मी गाडीत नेहमीच ठेवतो. हवा असेल तर लिंक मी व्हिडिओ खाली देतोच. झालं 33 आपण भरली आहे PSI. बाकीच्या टायरमध्ये सगळीकडे आहे. थोडीशी कमी वाटली, म्हटलं चेक करून घेऊया. 5 वाजून 2 मिनटं झालेत. इथे एक गोष्ट अजून दिसली, 30 वॅटचा चार्जर पण आहे. सो चार्जिंगचे पण खूप ठिकाणी दिसले तसे तर, पण हा 30 वॅटचा आहे. मला वाटतं ह्याच्यामध्ये अजून फास्ट पण असतात कुठे कुठे, पण तुमचं काम चालून जाईल. चलो आता निघूया. थोडासा आराम पण केला, पटकन निघू. पावणे 6 झालेत आणि आता आपण कणकवलीच्या इथे पोहोचलो आहे. कणकवलीचा ब्रिज चालू झालेला आहे. सो इथे पण किती फॉग आहे ना. आज आमचा पूर्ण प्रवास फॉगमध्येच झाला आहे. लकीली माझ्याकडे फॉग लाईट्स होत्या, तरतूद करून ठेवलेली, म्हणून आमचं काम चाललं आहे. हे बघा 60च्या स्पीडने आपण जातो आहे. आणि मला एक रोडचा अंदाज आहे, त्याच्यामुळे जर रोडचा अंदाज नसेल तर 30-40च्या स्पीडनेच तुम्हाला जावं लागेल. कोस्टल रोडनी जर तुम्ही येताय ना, तर बघा हा जो रोड आला ना इथे, इथून तुम्ही येणार आचरा, कुणकेश्वर वगैरे. इथे आहे मालवण. मालवण आले 6:37, म्हणजे ऑलमोस्ट आपले 7 वाजत आलेत. आणि आपण मालवणमध्ये एंटर केलेलं आहे, पण आपल्याला जायचे तारकर्लीला. सुपरफास्ट आहे, सुपरफास्ट एसटीवाला. 6:15 झालेत आणि आपण पोचलोय देवबागमध्ये. सो बराच मोठा प्रवास झाला. सो देवबागमध्ये आपण 1-2 दिवस स्टे करू. थोडासा मित्रांसोबतचा प्लॅन आहे, एक्सप्लोर करणार आहे देवबाग आणि तुम्हाला पण माहिती देणार आहे. सो आपला जो स्टे आहे त्याबद्दल पण सगळी माहिती देऊ. बीचपासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. हे बघा पूर्ण आजूबाजूला आहे ना, पूर्ण बाग आहे आणि त्याच्यामध्ये स्टे आहे. सो आता रूम बघूया. या बाजूला खाडी आहे आणि या बाजूला समुद्र आहे, त्याच्यामध्ये वॉकिंग डिस्टन्सवर आहे. चला आता रूम बघून घेऊया. ही आपली 4 लोकांसाठीची रूम आहे. सो ह्याच्यामध्ये आहे ना सामान आपलं ऑलरेडी आलेलंच आहे. आरसा इथे आहे. इथे हे 2 आमचे मित्र, तिथे AC आहे आणि तिथे वॉशरूम आहे. सो इतकी मोठी 4 जणांसाठी. सो इथे हा बेड आहे आणि एक्स्ट्रा इथे आहे ना, या दोन्ही साईडला ना, हे असं आहे दोन्ही साईडला आहे. सो आता आपण रात्रभराचा प्रवास करून आलो आहे, तर आराम करूया, जरा झोपूया ना. चला आता आपण काल आहे ना संध्याकाळी एक 5-5:30ला निघालो. पनवेलमध्ये थोडंसं काम होतं, ते केलं आणि मग तिथून आपण आलो इथे देवबागमध्ये. 9 तास दाखवत होते.
सो 2 तास इथे तिथे पुढे मागे जेवायला आणि ते असे झाले. सगळं काही सुरुवातीला मी म्हटलं की व्हिडिओ शूट नव्हतो करणार, पण नंतर म्हटलं एक प्रवासाचा व्हिडिओ होऊन जाईल. रोड अपडेट जी आहे ती खूप भयंकर आहे, कारण की जर तुम्ही येत आहे तर रात्रीचा शक्यतो प्रवास हा खूप धुकं होतं सर्वच ठिकाणी. आत्ता इवन मालवणपर्यंत धुकं आम्हाला लागलं. सो फॉग लाईट होती, आता ती मी काढेल. सो आपली जी फॉग लाईट आहे ती एक आपण अशी सेटिंग केली की आपल्याला जेव्हा हवी असेल तेव्हाच आपण लावतो. सो ती आता काढू. आणि बाकी तर रोड अपडेट जर म्हणायची झाली तर मुंबई ते अलिबाग रस्ता ठीक आहे, नागोठण्याला थोडा खराब आहे. त्यानंतर मग पुढे बऱ्यापैकी आहे, मध्ये 2-4 ठिकाणी खराब आहे. संगमेश्वर ते लांजा वाट आहे, म्हणजे तिथे तर नकाच. म्हणजे मी सध्या अजून मला वाटतं एक 6-7 महिने जातील, तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने प्लॅन करा आता. सो आता मी जाऊन झोपतो. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थोडंसं आपण देवबाग आणि इथल्या आजूबाजूच्या ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोअर करणार आहोत. मित्रांसोबतचा एक सुट्टी आपण प्लॅन केली आहे खूप दिवसानंतर. सो मित्रांसोबत टाईम स्पेंड करणार आहोत. तर आम्ही काय काय फिरतो, काय काय खातो ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो चलो बाय, गुड नाईट.